भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि राम मंदिराच्या कथित घोटाळ्यावरून उघडं पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाचं अस्त्र तर बाहेर काढलं, पण हे अस्त्र स्वतःच्याच पक्षावर उलटण्याची वेळ आली आहे. कारण रामरक्षा आंदोलनाचं रणशिंग फुंकण्याआधीच मातोश्रीच्या बंद दाराआड एका अंतर्गत युद्धाला सुरुवात झाली. एका बाजूला पक्षाचे निष्ठावान, अनुभवी आणि ज्येष्ठ नेते, तर दुसऱ्या बाजूला युवा नेतृत्व आदित्य ठाकरे. शनिवारचं आंदोलन रविवारी का गेलं? राम मंदिराऐवजी हनुमान मंदिराचा हट्ट का धरला गेला? आणि ऐन तुफानी पावसात आंदोलनाचा फज्जा उडण्याची भीती ज्येष्ठ नेत्यांना का सतावते? भाजपला कोंडीत पकडता पकडता उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतःच अंतर्गत वादाच्या कोंडीत कशी अडकली, असे अनेक प्रश्न आता पडायला लागलेत. कारण देखील तसंच काहीसं आहे. राम मंदिराच्या कथित लुटीवरून भाजपला घेरण्याची तयारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता अंतर्गत कलह उफाळून आल्याची चर्चा आहे. निमित्त ठरलंय उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं रामरक्षा आंदोलन. पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल परब, संजय राऊत, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात या आंदोलनाच्या नियोजनावरून तीव्र मतभेद झालेत. पहिला वाद आहे वेळेचा. हे रामरक्षा आंदोलन शनिवारी संध्याकाळी 4 वाजता होणार असं ठरलं होतं. ज्येष्ठ नेत्यांचं तसं नियोजनही होतं. मात्र आदित्य ठाकरेंच्या हट्टापायी हे आंदोलन थेट रविवारी ढकलण्यात आलं. सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तुफानी पाऊस सुरू आहे. ऐन पावसाच्या दिवसात रविवारी आंदोलन केल्यास कार्यकर्त्यांची तारांबळ उडेल आणि आंदोलनाचा पुरता फज्जा उडेल अशी भीती ज्येष्ठ नेत्यांना सतावते. यामुळे देसाई, राऊत आणि परब कमालीचे नाराज असल्याचं समजतंय. वाद फक्त वेळेचा नाहीये, तर वाद आंदोलनाच्या जागेचा आणि स्वरूपाचा देखील आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत जो आरोप केला तो राम मंदिरातील चोरी संदर्भात होता. त्यामुळे हे आंदोलन एखाद्या राम मंदिरात किंवा राम मंदिराच्या बाहेर व्हावं अशी रणनीती ज्येष्ठ नेत्यांची होती, जेणेकरून थेट भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडता येईल. पण इथेही आदित्य ठाकरेंचीच कल्पना चालली. राम मंदिराऐवजी दादरच्या कबूतरखान्याजवळील हनुमान मंदिरात हे आंदोलन करण्याचे आदित्य ठाकरेंनी सुचवलं. तिथे जाऊन रामरक्षा म्हणायची, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं पठण करायचं, हा सगळा प्लॅन आदित्य ठाकरेंचाच होता. राम मंदिराच्या मुद्द्यावर हनुमान मंदिरात आंदोलन करणं कितपत योग्य ठरेल यावरून नेत्यांमध्ये मतमतांतर झाली. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण वादात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचं ऐकण्याऐवजी मुलगा आदित्य ठाकरे याचीच पाठराखण केली. त्यामुळे अंतर्गत नाराजी आणखीनच वाढली. एकीकडे उद्धव ठाकरे जाहीरपणे भाजपवर तोफ डाकतायत. राम मंदिराच्या दानपेटीतील पैशांवरून हाच पैसा आमदार खासदार फोडण्यासाठी वापरला का, असा बोचरा सवाल त्यांनी केलाय. अब हिंदू माफ नाही करेगा म्हणत त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. पण प्रश्न हाच आहे, भाजपला जाब विचारण्यासाठी निघालेली शिवसेना स्वतःच्याच घरातल्या मतभेदांवर कशी मात करणार? रविवारी होणाऱ्या या आंदोलनातून शिवसेना आपली ताकद दाखवणार की अंतर्गत नाराजी उघड होणार, याकडे आता शिवसैनिकांचं आणि राम भक्तांचं लक्ष लागलंय. दरम्यान सर्व घडामोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.